बिहारच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे निशांत कुमार यांची। माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी आता राज्याचे नवे आरोग्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। पण त्यांच्या या एंट्री सोबतच वादाचे काहुरही माजले। सोशल मीडियावर सध्या निशांत कुमार यांचे काही व्हिडिओ तुफान व्हायरल झालेत। या व्हिडिओमध्ये ते एका जागी स्थिर बसू शकत नसल्याचं दिसून येत आहे। त्यांच्या शरीराची हालचाल असामान्य वाटते। हे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केलाय। अनेकांनी कमेंट्समध्ये विचारले, निशांत कुमार यांना काही व्यसन आहे का? तर कुणी त्यांच्या प्रकृतीवर शंका उपस्थित केली आहे। बिहार राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर एका पत्रकाराने त्यांना प्रतिक्रियेसाठी प्रश्न विचारला। त्यावेळी निशांत कुमार यांनी जनतेचे आभार, कारण त्यांनी 1925च्या इलेक्शनमध्ये जेडीयूला 200 जागांवरून जिंकून दिलं, अशी प्रतिक्रिया दिली। याचा देखील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय आणि सगळीकडे हास्यकल्लोळ माजलेला आहे। आता सामान्य जनतेतून एकच सवाल विचारला जातोय, ज्या व्यक्तीला साधं स्थिर बसता येत नाही, बोलताना तारखेचं तारतम्य नाही, अशा व्यक्तीला राज्याच्या आरोग्य मंत्रालयासारखी मोठी जबाबदारी केवळ वारसा हक्क म्हणून दिली गेली आहे का? स्वतःच्या आरोग्याबद्दल साशंकता असताना ते राज्याचं आरोग्य कसं सुधारणार? तुम्हाला काय वाटतं, ही नियुक्ती योग्य आहे की केवळ घराणेशाहीचा एक नमुना आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा।